नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज 8 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आणि या अपडेटमुळे अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की लाडकी बहीण योजनेत आता काही मोठा बदल होणार आहे का? महिन्याला मिळणारी जी रक्कम आहे ती वाढणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने याबाबत काही अंतिम निर्णय घेतलेला आहे का? ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेऊया. आता सर्वप्रथम जी पहिली अपडेट आहे ती म्हणजे की आता आज समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अर्थात EACPMने महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या थेट आर्थिक सहाय्य योजनांचा अभ्यास केलेला आहे. आणि या अभ्यासामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रभावी योजना असल्याचे नमूदसुद्धा करण्यात आलेले आहे. आणि अहवालात असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की या योजनेमुळे अनेक महिलांना नियमित आर्थिक आधार जो आहे तो मिळालेला आहे. घरगुती खर्च भागवण्यासाठी मदत झालेली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढण्यास हातभारसुद्धा लागलेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या योजनांचा पुढेही विचार करावा आणि महिलांसाठी आर्थिक सहाय्य सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक धोरण ठेवावे अशी शिफारस करण्यात आल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, म्हणजेच की जी ही योजना आहे या योजनेला प्रलंब म्हणजेच की या योजनेला थांबवण्यात नाही यावे. ओके, यासाठी आता हा अर्ज शिफारस करण्यात आलेली आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की अनेक सोशल मीडियावर असे मेसेज फिरत आहेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढला आहे किंवा महिन्याला 2100 रुपये निश्चित झालेले आहेत. मात्र ही माहिती अधिकृतपणे अजून तरी जाहीर झालेली नाही आहे. लाडक्या बहिणींनो, आजपर्यंत राज्य सरकारने महिन्याला 2100 रुपये देण्याचा किंवा नवीन रक्कम मंजूर केल्याचा कोणताही अधिकृत शासन निर्णय अर्थात GR जारी केलेला नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आता एक प्रश्न येतो की मग EACPMने नेमकी कोणती शिफारस केली आहे? ओके, आता हा तुमचा साहजिकच प्रश्न बरोबर आहे. आता त्यांनी महिलांना थेट आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे नमूद केलेले आहे. समजते तुम्हाला? अशा योजना महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहेत. म्हणजेच की बढावा देण्यात आलेला आहे. ओके, म्हणजेच की या योजनेचे जे वितरण आहे ते प्रलंबित कुठेही थांबवण्यात येता कामा नये फ्युचरमध्ये. त्यासाठी एक शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच राज्य सरकारने अशा योजनांचा पुढील काळातही विचार करावा अशी धोरणात्मक सूचना केलेली आहे. मात्र ही फक्त शिफारस आहे. लाडक्या बहिणींनो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. अंतिम निर्णय जो आहे तो घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडेच आहे. त्यामुळे सध्या लाभार्थी महिलांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये एवढंच मी तुम्हाला सांगेल. कोणतीही नवीन रक्कम किंवा योजनेत मोठा बदल सरकारकडून अधिकृत घोषणा किंवा GR प्रसिद्ध झाल्यानंतरच तो लागू होतो. ओके, आणि आत्तापर्यंत योजनेचा जो लाभ सुरू आहे, पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती जी आहे ती अपडेट करून ठेवावी नसेल गेली तर. ओके, सरकारकडून नवीन सूचना आल्यास त्यानुसार आवश्यक प्रक्रिया तुम्ही पूर्ण करून घ्या. ओके, आणि जर आलीच अशी काही नवीन सूचना तर मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल अशी काही नवीन अपडेट आलीच तर. ओके, आणि शेवटी एक महत्त्वाची सूचना, आजची बातमी ही शिफारशीशी संबंधित आहे. लाडकी बहीण योजनेच्या ही अंतिम मंजुरी नाही आहे. त्यामुळे 2100 रुपये मंजूर झाले किंवा योजनेत बदल निश्चित झाला असे कोणतेही निष्कर्ष सध्या तुम्ही काढून घेऊ नका. ओके, अधिकृत शासन निर्णय आल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होईल. ओके, जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सरकारी योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्रातील सर्व ताज्या अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला माझे लाईक करा. तुमच्या ओळखीच्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.